खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारकडून वाढ। धानाचा हमीभाव आता 2300 रुपये तर कापसाला 7121 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ। 22 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ। मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। मंगळवारी घेतलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द। परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय। यूजीसी नेट परीक्षा पुन्हा घेणार। तारीखही लवकरच कळणार। शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही। शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार। उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा। तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजवले की 12 म्हणतायत। फडणवीसांनाही खोचकटोला। देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो। सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। तर तमाम हिंदू बांधव म्हणण्याचं धाडस ठाकरेंनी केलं नाही। शिंदेंचा पलटवार। हिम्मत असेल तर बाळासाहेबांचा फोटो न वापरता निवडणुका लढवून दाखवा। ठाकरेंचं आव्हान। तर बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। शिंदेंचं प्रत्युत्तर। मित्रपक्षांची जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकर निश्चित करा। 22 तारखेला पक्षातल्या नेत्यांनी सल्लामसलत करा। दिल्लीतल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीस यांना सूचना। सरकारनं आरक्षण न दिल्यास विधानसभेसाठी 288 जागांची चाचपणी। एबीपी माझाशी बोलताना जरांगेंची मोठी घोषणा। 127 जागांचा सर्वे पूर्ण। जरांगेंची माहिती। मनोज जरांगे हा भंपक माणूस। लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका। निवडणुकीत निवडून आल्यावर ओबीसींचं आरक्षण संपवायचंय का? हाकेंचा सवाल। पालघरमधल्या वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी। संपूर्ण देशातल्या बंदरांची जितकी क्षमता आहे तितकी एकट्या वाढवण बंदराची असणार। रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। शिवरायांच्या पालखी प्रस्थानानंतर नगारखान्यासमोर ध्वजारोहण। आणि T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीमध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी। भारतासमोर अफगाणिस्तानचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।